नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल पर्टिक्युलर नॉलेजवरती। तर ज्या पद्धतीनं आपण आपल्या या चॅनलवरती करंट अफेअरची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, त्याच पद्धतीनं आपण इतर सर्व विषयांची टेस्ट सिरीज आता सुरू करत आहे आणि यामध्ये 15 प्रश्न असतील। 2024 ची जी कंबाईन ग्रुप बी आणि सी प्री आणि मेन्स एक्झाम राहणार आहे, त्याकरता हे लेक्चर अत्यंत उपयोगी ठरणार आहे आणि तुम्हाला प्रश्न पाहिल्यावरच कळतील की हे प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात भारताचा रॉबिन हुड म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आलेला होता? तर बघा, तंट्या भिल्ल यांचा उल्लेख करण्यात आलेला होता। हा प्रश्न तुम्हाला मोस्ट टाइम पे करायचा आहे, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। ओके, त्यानंतर पहा, रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली संथाळाचे उठाव 1855 ते 1807 मध्ये झाले, ज्याचे वर्णन कलकत्ता रिव्ह्यू यामध्ये करण्यात आलेले होते। तर संथाळांचा उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला होता? तर सिद्धू कान्हू यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव करण्यात आलेला होता। ओके, आणि संथाळांचा उठाव आहे 1855चा। ओके, सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, कारण सध्या हा पॉईंट चर्चेमध्ये आहे। तुम्हाला माहीत असेल सर्वांना, आपल्या भारताच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, ह्या संताल समुदायातूनच आलेल्या आहे। ओके, सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर सिपाई म्युटिनी अँड द रिवोल्ट ऑफ 1857, ओके 1857, हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक आहे आर.सी. मुजुमदार यांचं। ओके, आणि 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक आहे विनायक दामोदर सावरकर यांचं। ओके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं। ओके, सो हे दोन्ही पुस्तकं लक्षात ठेवा। द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधात लंडन विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी DSc पदवी मिळवलेली होती, तर ती कोणत्या वर्षी त्यांनी मिळवलेली होती? 1923 मध्ये। आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यामुळे मी हा पॉईंट इथे कव्हर करून दिलेला आहे। द प्रॉब्लेम ऑफ रुपी लक्षात असू द्या। थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला होता। त्यानंतर महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून कोणाला संबोधले जाते? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित। तर हा प्रश्न मी याच्यासाठी घेतलेला आहे मित्रांनो, कारण तुम्हाला माहिती आहे अलीकडे जी मेन्स पार पडली होती गट क ची, त्यामध्ये महाराष्ट्राचे दुसरे बृहस्पती विचारलेले होते आणि ते होते कृष्णशास्त्री चिपळूणकर। आणि महाराष्ट्राचे पहिले बृहस्पती आहे बाळशास्त्री जांभेकर, ज्यांनी दर्पण हे वृत्तपत्र मराठीतील पहिलं वृत्तपत्र काढलेलं होतं। ओके, चला, त्यानंतर आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही आत्मकथा कोणी लिहिलेली आहे? तर अचूक उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही आत्मकथा लिहिलेली आहे। ओके, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा करणारे लोखितवादी यांचा जन्म केव्हा झाला? तर 18 फेब्रुवारी 1823ला झालेला आहे। मग हा प्रश्न आपण इथे कव्हर का केलेला आहे? कारण त्यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण झालेले आहे 2023 मध्ये। ओके, सो म्हणून मी हा प्रश्न इथे कव्हर केलेला आहे। आणि लक्षात असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकहितवादी यांचं पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख असं होतं। आणि लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रामध्ये त्यांनी 108 शतपत्रे त्यांनी लिहिलेली होती। द बॉम्बे असोसिएशनचे सचिव कोण होते? तर द बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव होते भाऊदाजी लाड। मोस्ट टाइम पे करा। ओके, सो भाऊदाजी लाड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर हिब्रू भाषेचे व्याकरण हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता? तर हा ग्रंथ लिहिलेला होता पंडिता रमाबाई यांनी। ओके, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा। आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी 1882 मध्ये केली होती, तर शारदा सदनची स्थापना 1889 मध्ये करण्यात आलेली होती। ओके, पंडिता रमाबाई यांच्या मुलीचं नाव मनोरमा हे होतं, लक्षात असू द्या। 1923 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना कुठे करण्यात आली होती? नागपूरला। आता का बरं हा प्रश्न कव्हर केला असेल? ऑब्वियसली 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तुम्हाला माहित असेल की 108वी सायन्स काँग्रेस परिषद हे नागपूरलाच भरलेली होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये। त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे, राधाकृष्णन आयोग 1948 चा संबंध कशा संबंधित होता? तर उच्च शिक्षणासंबंधित। ओके, आणि या आपण आयोगाला 75 वर्ष पूर्ण झाले आहे, म्हणून हा प्रश्न कव्हर केलेला आहे। ठीक आहे, आता बघा, जे राज्यसेवेचा पेपर पार पडलेला आहे त्यामध्ये आता अलीकडेच जो पेपर पार पडलेला आहे त्यामध्ये प्रश्न आला की ऑपरेशन पोलोच्या वेळेस कोण होते जनरल? तर तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हा प्रश्न का आला, कारण या ऑपरेशन पोलो जे आहे ह्या संस्थानासंबंधित त्याला 75 वर्ष पूर्ण झाले होते, म्हणून प्रश्न विचारलेला आहे। 12वा प्रश्न आहे, कंपनीच्या आर्थिक व राजकीय समस्यावर उपाय म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा केलेला आहे? तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 केलेला होता, लक्षात असू द्या।
भारतात शिक्षण प्रसारासाठी 1,00,000 रुपये प्रतिवर्ष बाजूला काढून ठेवण्याची तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आली होती? तर ऑब्वियसली 1813च्या कायद्याने शिक्षण प्रसारासाठी 1,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती. तर 1833च्या ॲक्टने कंपनीची व्यापारी भूमिका पूर्णतः काय केली होती? रद्द केलेली होती. ओके. रिकामी जागा यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं जाते. तर कोणाला म्हटलं जाते? लॉर्ड डलहौसी याला. ओके. खंड 1848 ते 1856 दरम्यान आहे, लक्षात असू द्या. त्याच्याच काळामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा सुद्धा झालेला होता. ओके, लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे 1853ला पहिली रेल्वे हे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे त्याच्याच काळात सुरू झाली होती, म्हणून आधुनिक भारताचा निर्माता लॉर्ड डलहौसीला म्हटलं जाते. आणि शेवटचा प्रश्न आहे, माझे मूल्यमापन माझ्या राष्ट्रावरून नव्हे तर कार्यावरून करा. माझ्या राष्ट्रावरून नव्हे तर कार्यावरून करा असे कोणी म्हटलेले होते? तर लॉर्ड रिपनने म्हटले होते. तुम्हाला माहीत आहे 1878ला व्हर्नॅक्युलम प्रेस ॲक्ट आला होता, तो रद्द 1882मध्ये करण्याचं काम लॉर्ड रिपन यांनी केलेलं होतं. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनकसुद्धा म्हटलं जाते. तर एवढे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, तर इतिहासाचे हे 15 प्रश्न करंट रिलेटेड तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा उपक्रम कंटिन्यू ठेवायचा का ते पण मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. लवकरच भेटू. तो बंद टेक केअर. थँक्यू सो मच.